अहो मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा नाही। तुम्ही म्हणाल काय उपयोग आहे अभिजात भाषेचा दर्जा? अहो कोट्यावधी रुपयाची तरतूद आहे केंद्र सरकारची। एका भाषेला जर का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती अकॅडमी स्थापन करता येते। त्या भाषेच्या वृद्धीसाठी फंड्स आहेत केंद्र सरकारचे। कन्नड भाषेला तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण तामिळनाडूचे आणि कर्नाटकातल्या खासदारांनी लोकसभेमध्ये मग गोंधळ घातला, सरकारला धारेवरती धरलं। मनमोहन सिंगच्या काळामध्ये कन्नड आणि तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठी ही खूप प्राचीन आहे। इसवी सन पूर्व 2-3 शतकामध्ये सुद्धा मराठीचे उल्लेख सापडतात। पुणे जिल्ह्यातील पाले या ठिकाणी पहिला शिलालेख सापडला आहे मराठीचा, नमो आर्यंताणा प्राकृत मराठी भाषेतला। दुसरा शिलालेख 10व्या शतकामध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेला 10व्या शतकात, आतापासून 1000 वर्षापूर्वी। चामुंडराय करवेले, गंगराय सुताले करवेले। तमिळ, मराठी आणि कन्नड असे 3 शिलालेख आहेत। आशय एक आहे गोमटेश्वराच्या पायथ्याला, आशय एकच आहे, भाषा भिन्न आहे, तमिळ, कन्नड आणि मराठी। त्या भाषा भगिनी आहेत, त्या कन्नड, तमिळ आणि मराठी समकालीन भाषा भगिनी आहेत। मराठीतलं पहिलं चरित्र लीळा चरित्र चक्रधरांचं माहीम भट्टांनी लिहिलं, हे भारतातील सर्वात प्राचीन चरित्र समजलं जातं। त्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा नाही। भाषा भगिनीतल्या 3 भगिनीपैकी कन्नड आणि तमिळला मिळाला, मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही। हे स्वतःच्या कारखान्यासाठी संस्थांसाठी सुप्रीम कोर्टात जातात, मंत्र्यांना भेटतात, पंतप्रधानांना भेटतात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या किती खासदारांनी संसद सदस्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गोंधळ घातला, सरकारला धारेवरती धरलं आहे का काही रेकॉर्ड? या सगळ्या बाबीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे।